जय शिवराय, जय श्रीराम. मी निलेश रमेश भिसे. रगरग शंभू मेरा परिचय, रगरग शंभू मेरा परिचय. वोकिझम, वोक संस्कृती याचा सध्या सगळीकडे बोलबाला आपल्याला बघायला मिळतो. वोकिझम म्हणजे काय ते आपण जरा थोडक्यात समजून घेऊयात. वोक हा वेक या इंग्रजी शब्दाचा पास्ट टेन्स आहे, भूतकाळ आहे. वोक याचा अर्थ असा की जागरूक होणं. कशाच्या विरुद्ध जागरूक होणं? तर हे वोकिझम वाले असं सांगतात की सामाजिक न्याय आणि शोषितांसाठी, जे शोषितांचं शोषण करतात अशा लोकांच्या विरुद्ध जागरूक होणं, संघर्ष करणं आणि सामाजिक न्याय याच्या बाबतीमध्ये आपण सजग राहणं, जागरूक राहणं, अशी ही मंडळी आपल्या समोर मांडणी करतात. पण मित्रांनो, हे झाले त्यांचे फक्त दाखवायचे दात, खायचे दात थोडे वेगळेत. या वोकिझमचा अर्थ काय आहे आत्ताच्या परिभाषेमध्ये, हे कशा रीतीने याची मांडणी करतायत ते आपण जरा समजून घेऊयात. वोकिझम म्हणजे थोडक्यात बालकांनी, मुलांनी त्यांच्या पालकांविरुद्ध जागरूक होणं, संघर्ष करणं. हा झाला वोकिझमचा एक महत्वाचा भाग. पुढचा भाग, स्टुडंट्सनी त्यांच्या टीचर्स विरुद्ध जागरूक होणं, संघर्ष करणं. ह्याच्या पुढे जाऊन या देशातील नागरिकांनी या देशाच्या शासन, प्रशासन, पोलीस यंत्रणेच्या विरोधात जागरूक होणं, आंदोलन करणं, त्या सगळ्यांची बंधनं झुगारून टाकणं. हा झाला वोकिझम. आणि मग ह्यांची जी तंत्र आहे यांचं, या वोकिझमचं, हे कशाच्या आधारे हे सगळं करतायत? तर त्याच्यात सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे इतिहास, इतिहासाचं केलेलं विकृतीकरण. या वोकिझमची एक सरळ अशी मांडणी असते की या जगामध्ये, या समाजामध्ये एक गट जो आहे तो शोषित आहे, त्याचं कायम शोषण चालू आहे, आणि दुसरा गट जो आहे तो या शोषितांचं शोषण करणारा शोषक आहे. त्यामुळे शोषक आणि शोषित अशी यांनी समाजाची मांडणी केलेली आहे. आणि प्रत्येक गोष्टीला हे आयतर शोषित किंवा शोषक याच्यामध्ये बसवण्याचा प्रयत्न करत असतात, ओढून ताणून. जगाने जणू काही जगाची दोन भागामध्ये यांनी अशी मांडणी केलेली आहे. आणि मग भारताच्या परिघामध्ये किंवा भारताचा जर का विचार करायचा झाला तर भारताच्या दृष्टीने मग पुन्हा सगळे सवर्ण लोक किंवा इथले सगळे जी काही लोक आहेत यांनी कशा रीतीने वनवासी लोकांवर, दलित लोकांवर अत्याचार केले तिथल्या नागरिकांनी, अशी यांची मांडणी असते. त्यामुळे इथले वनवासी लोक, आदिवासी लोक, इथली वंचित लोक, इथली दलित लोक ही सगळी शोषित आहेत. आणि त्यांच्यावर अन्याय, अत्याचार करणारे उर्वरित सगळी जी लोक आहेत, जी स्वतःला इथल्या संस्कृतीचे दावेदार समजतात, जे स्वतःला इथल्या धर्माचे अभिमानी समजतात, अशी सगळी जी लोक आहेत ती या तळागाळातल्या लोकांचं शोषण करणारी ही शोषक लोक आहेत, अशी हे मांडणी करतात. आणि त्याला ते इतिहासाचं विकृतीकरण करून आपल्या समोर त्याची मांडणी करत असतात. आणि त्यामुळे कायम इथला इतिहास हा पराभूत मानसिकता या समाजामध्ये निर्माण झाली पाहिजे. या समाजामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला पाहिजे की आपण, आपल्या पूर्वजांनी पिढ्यानपिढ्या इथल्या लोकांवर अन्याय, अत्याचार केले आहेत. त्यामुळे इथल्या बालकांच्या मनात, इथल्या तरुणांच्या, युवकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड निर्माण झाला पाहिजे, एक अपराधीपणाची भावना निर्माण झाली पाहिजे. पराभूत मनोवृत्तीमध्ये इथल्या लोकांनी जगलं पाहिजे. अशा रीतीने हा इतिहास आपल्या समोर मांडतात. आणि मग त्याच्या जोडीला दलित, वंचित, वनवासी, आदिवासी या लोकांबरोबर इथल्या मुस्लिम समाजाला देखील त्यांनी शोषित या कॅटेगरीमध्ये टाकलेलं आहे. म्हणजे जे इस्लामिक आक्रमणकारी होते, ज्यांनी या देशावर आक्रमण केलं, हे कसे खरं तर आक्रमणकारी नाहीयेत अशी हे मांडणी करतात. त्यामुळे मग मुघलांचं महिमामंडन करणं, मुघलांचं उदात्तीकरण करणं, आणि हे मुघल आले, हे सगळे इस्लामी आक्रमक आले, त्यांनी इथं शासन केलं, त्यामुळे मग इथं न्यायनिवाडे योग्य रीतीने झाले, इथं न्यायाचं राज्य उभं झालं, अशा रीतीने यांची ही मांडणी इतिहासाचं विकृतीकरण करून केली जाते. इतिहासाचे चुकीचे संदर्भ द्यायचे आणि इथल्या देशभक्त समाजाचं खच्चीकरण करायचं, इथल्या राष्ट्रभक्त समाजाचं खच्चीकरण करायचं आणि राष्ट्रद्रोही लोकांचं महिमामंडन करायचं. आक्रमकांना, लुटारूंना इथं उदात्त करून दाखवायचं. हा एक त्यांचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो.
आणि मग त्याच्या जोडीला वर्षानुवर्ष यांनी काही नॅरेटिव्ह सेट केले आहेत. त्याच्यासाठी शिक्षण पद्धतीचा वापर यांनी केलेला आहे. शिक्षण पद्धतीतून अशी काय मांडणी केली जाते की इथल्या संस्कृतीने, इथल्या धर्माने तळागाळातल्या लोकांवर कायम अन्याय अत्याचार केले, त्यांना कोंडून ठेवलं, त्यांना दाबून ठेवलं. आणि जे मी मगाशी सांगितलं की शोषित आणि शोषक अशी ही मांडणी सरळ सरळ केली जाते. त्यामुळे इथल्या सगळ्या समाजाला, देशभक्त राष्ट्रभक्त समाजाला शोषक म्हणून दाखवायचं आणि आदिवासी वनवासी या लोकांना, तळागाळातल्या लोकांना शोषित म्हणून दाखवायचं. स्त्री पुरुष यांच्या बाबतीत करायचं झालं तर स्त्रियांना शोषित म्हणून दाखवायचं, पुरुषांना शोषक म्हणून दाखवायचं. आणि मग इथल्या पुरुषांनी कशा रीतीने, मग तिथं मात्र सवर्ण, आगला, पिछडा असा काही भेदभाव येत नाही. मग इथले सगळेच पुरुष एक शोषक गटात येतात आणि सगळ्याच स्त्रिया या शोषित गटामध्ये येतात. आणि मग इथल्या पितृसत्ताक पद्धतीने, इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीने कशा रीतीने स्त्रियांना मागं रेटलं, कशा रीतीने स्त्रियांवर अन्याय केले, अत्याचार केले अशी मांडणी करायची. आणि त्यासाठी इथल्या राष्ट्रीय पुरुषांना बदनाम करायचं, इथली उदात्त संस्कृती, थोर परंपरा, इथला धर्म, इथली संस्कृती, इथले संस्कार या सगळ्यांची अवहेलना करायची. या सगळ्यांना दलित विरोधी, स्त्री विरोधी अशी मांडणी करायची. मग रामायणाचे चुकीचे संदर्भ सांगायचे आणि संपूर्ण भारतामध्ये पूजनीय असलेल्या रामाला दलित विरोधी दाखवायचं, रामाला स्त्री विरोधी दाखवायचं. आणि रामाने कसं त्याला त्याच्या बायकोची काळजी घेता आली नाही अशा रीतीने मांडणी करायची. त्याच्या जोडीला रावणाचं महिमा मंडन करायचं. रावण हा कसा चांगला होता, त्याने शेवटपर्यंत सीतेला हात लावला नाही, तो किती नीतिवान होता अशा रीतीने मांडणी करायची. कथा लिहायच्या, कादंबऱ्या लिहायच्या, त्याचा प्रचार प्रसार करायचा. शूर्पणखेचा प्रचार प्रसार करायचा. जेवढे इथं वाईट प्रवृत्ती होत्या, जेवढे ज्यांना आपण राक्षस म्हणतो, या राक्षसांचं महिमा मंडन करायचं. आणि ज्यांना आपण देवतुल्य मानतो, ज्यांची आपण देव म्हणून पूजा करतो, अशा महापुरुषांचं, महामानवांचं खच्चीकरण करायचं, त्यांच्या इतिहासाचं विकृतीकरण करायचं. ती सगळी जीवनमूल्य उद्ध्वस्त करण्याचं प्लॅनिंग करायचं. याला म्हणायचं वोकिझम. यांच्यावर जर का काही कारवाई करण्यात आली तर मग जो कारवाई करतो तो कन्झर्वेटिव्ह, जो कारवाई करतो तो बुरसटलेला, तो मागासलेला, तो अभिव्यक्तीची गळछापी करणारा, ही कशा रीतीने मांडणी केली जाते बघा. ह्यांना जर का कोणी काउंटर केलं तर त्याचा आवाज बंद केला जातो, त्याला भाषण करू दिलं जात नाही, त्याला बोलू दिलं जात नाही. याला म्हणायचं वोकिझम. अशा रीतीने इथल्या युवकांना, इथल्या बालकांना इथल्या संस्कृतीपासून तोडायचं, इथल्या परंपरेपासून, इथल्या धर्मापासून तोडायचं. ही वोकिझम वाले ही राष्ट्र पण संकल्पना मानत नाहीत. इथल्या न्याय व्यवस्था, इथली शासन व्यवस्था, इथली पोलीस व्यवस्था, इथली निवडणूक यंत्रणा, या कशावरही यांचा विश्वास नाही. तुम्ही बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली न्यायालयाचा निर्णय मानायचा नाही, निवडणूक यंत्रणेवर विश्वास ठेवायचा नाही, पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवायचा नाही, कायम टीका टिप्पणी करत राहायचं. आर्मीचं खच्चीकरण होईल असं बघायचं. आर्मीवर यांचा विश्वास नाही. जे दहशतवादी आर्मीवर दगड मारतात, पोलिसांवर दगड भिरकवतात, त्यांच्या प्रोटेक्शनसाठी यायचं, त्यांचा बचाव करण्यासाठी विविध टॉक शो मध्ये येऊन आपली अक्कल पाजळायची. आणि ह्यांना आपण बुद्धिजीवी म्हणणार, यांना आपण बुद्धिवंत म्हणणार. खरं तर हे बुद्धिजंत आहेत. कसले बुद्धिवंत आहे. आणि हे येणार आणि या अतिरेक्यांना, या दहशतवाद्यांना, जे अराजक माजवत आहेत, अशा या नक्षलवाद्यांना कायद्यामध्ये राहून यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून मग आपण बघितलं की सुप्रीम कोर्टाचे रात्री 12 वाजता दरवाजे उघडले जातात अफजल गुरुच्या फाशीवर पुनर्विचार करण्यासाठी. ज्या सुप्रीम कोर्टाने अफजल गुरुला फासावर लटकवलं, याची ऑर्डर पारित केली, न्याय दिला, त्याच्या विरुद्ध यांची घोषणा काय, अफजल हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. म्हणजे तुमचा न्याय व्यवस्थेवरही विश्वास नाही, म्हणजे तुमचा निवडणूक यंत्रणेवरही विश्वास नाही, तुमचा पोलीस प्रशासनावर, तुमचा आर्मीवर, तुमचा गव्हर्नमेंटवर कशावर विश्वास नाही. आणि दुसऱ्या बाजूला हीच लोक ओरडतात की लोकशाहीची हत्या होतीये. हीच लोक ओरडणार की लोकशाही धोक्यात आहे. लोकशाही धोक्यात आहे तुमच्यामुळे धोक्यात आहे. लोकशाहीची हत्या होतीये तुमच्यामुळे हत्या होतीये. कसे डबल स्टँडर्ड, कशा रीतीने हे वागतात, कसं कॉन्ट्रडिक्ट असतं बघा. एकीकडे म्हणायचं मेरी सडके मेरी राते असं म्हणून हिंदू महिलांना रात्री अपरात्री रस्त्यावर फिरायला प्रोवोक करायचं. हे फेमिनिझमच्या नावाखाली, स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली स्त्रिया या शोषित आहेत आणि पुरुष हे शोषक आहेत आणि हे कायम स्त्रियांवर अत्याचार करतात अशी मांडणी करायची.
नवरा आणि बायको यांच्यामधलं नातं समाप्त करायचं, बायकोला नवऱ्याविरुद्ध प्रोवोक करायचं, कुटुंब संस्था उद्ध्वस्त करायची, लग्न संस्था उद्ध्वस्त करायची, की जेणेकरून इथली समाज व्यवस्था उद्ध्वस्त झाली पाहिजे. ही स्त्री पुरुष समानतेच्या नावाखाली काय मांडणी केली जाते? हे सगळं फेमिनिझमचं हे बोकाळलेलं वारं, आणि फक्त याच्या बळी फक्त हिंदू महिला पडतात. आणि मग जिथं बुरख्याचा प्रश्न येतो तिथे मात्र चिडी चूप एकदम, तिथं मग त्यांचे तो धार्मिक प्रश्न आहे, मग तिथं आम्ही बोलणार नाही. बुरख्याचा प्रश्न आला की मात्र कशा रीतीने डबल स्टँडर्ड आहेत, कशा रीतीने हे वागतात. आणि मग ह्या सगळ्या जर का समस्येचं उत्तर जर का शोधायचं असेल तर समस्या मी मांडल्या तुमच्या समोर, तुम्ही म्हणाल हा नुसत्याच समस्या मांडतोय, याला उत्तर काय, या प्रश्न सोडवायचे काय? तर हे प्रश्न सोडवण्यासाठी मग आपल्याला स्मरण होतं ते धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांचं आणि पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं, या दोन महापुरुषांचं स्मरण होतं. तुम्ही विचार काय संबंध वोकिझम, या वोकिझमशी संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून आपल्याला वोकिझमवर कशी काय उत्तर सापडतील? तर नक्की सापडतील. कारण की वोकिझमचा 1 पॉइंट अजेंडा आहे की इथल्या पुरुषांचं पौरुषत्व आणि पराक्रम हा नेस्तनाबूत करणं, संपुष्टात आणणं, आणि इथल्या स्त्रियांचं मातृत्व आणि स्त्रीत्व, ममत्व हे संपुष्टात आणणं. आणि या दोन्हींसाठी जर का आदर्श कोण असतील तर ते मग ती स्त्रिया असतील तर इथल्या स्त्रियांनी कसं वागलं पाहिजे? तर जिजाऊ मासाहेबांसारखं वागलं पाहिजे. राज्य निर्माण केलं मासाहेबांनी, रयतेचं राज्य, संपूर्ण रयतेकडे लक्ष दिलं. असं करिअर आहे का कोणाचं? आणि हे करिअर करताना पुत्राकडे दुर्लक्ष नाही दिलं. काय पुत्र दिलाय महाराष्ट्राला? पुत्र नाही दिला, छत्रपती. एक छत्रपती नाही, 2-2 छत्रपती दिले या मायमाऊलीने आपल्याला. शिवाजी महाराजांचं संगोपन, शिवाजी महाराजांची जडणघडण, शिवाजी महाराजांना दिलेले संस्कार, आणि तेच संस्कार जिजाऊ मासाहेबांनी संभाजी महाराजांना पण दिले. म्हणून भारतीय स्त्रीत्वाचं सर्वोच्च प्रतीक कोण असेल तर जिजाऊ मासाहेब आहेत. दुसरं उदाहरण आहे शंभू चरित्रातलं मी तुम्हाला देतो. संभाजी महाराज जेव्हा रणांगणावर शमशेर चालवत होते ना, तेव्हा सगळा मुलकी कारभार येसुबाई आई साहेबांनी बघितला. कुठं स्त्रियांना मागं आपण ढकलले, सगळा कारभार येसुबाई आई साहेब बघतायत. हे जे स्त्री पुरुष समानतेचा जे ढोल वाजवतात ना, ढोल वाजवतायत, नगाडे वाजवून वाजवून उच्चरवाने आरडाओरडा करतायत, त्यांनी हे बघावं. स्त्री पुरुष समानता नाही, स्त्रीला सर्वश्रेष्ठ स्थान या इथल्या धर्मामध्ये, इथल्या संस्कृतीमध्ये आपण दिलेलं आहे. आणि म्हणून मग मला असं म्हणावंसं वाटतं की या वोकिझमला, हे जे काय फेमिनिस्ट कार्यकर्ते जे फेमिनिझमच्या नावाखाली ऍक्टिव्हिझम करून हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि इथल्या परंपरांच्या विरुद्ध आंदोलन करणाऱ्या या ज्या कोणी स्त्रीवादी कार्यकर्ते आहेत ना, जे इथल्या कुटुंब संस्था, लग्न संस्था उद्ध्वस्त करतायत, इथली समाज व्यवस्था उद्ध्वस्त करतायत, आणि त्यामुळे भविष्यात इथला देश, इथलं राष्ट्र उद्ध्वस्त होणार आहे. यांनी बघावं जरा जिजाऊ मासाहेबांकडे, यांनी बघावं येसुबाई आई साहेबांकडे, यांनी बघावं छत्रपती शिवाजी महाराजांकडे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांकडे, की काय पराक्रम आहे. आम्ही सरळ आमच्या कोर व्हॅल्यूजवर कॉम्प्रोमाइज करतो, सरळ कॉम्प्रोमाइज करतो. वोकिझमच्या नावाखाली, आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नायझेशनच्या नावाखाली. आम्हाला आमच्या संस्कृतीशी काही देणं घेणं नाही, आमच्या धर्माशी काही देणं घेणं नाही. मानवतावाद, सामाजिक न्याय असे मोठमोठे शब्द वापरून आम्ही आमचा धर्म, आमची संस्कृती, इथल्या परंपरा, इथलं उदात्त मूल्य, इथली जीवन मूल्य, या सगळ्यावर आम्ही तडजोडी करायला लागलो. या तडजोडी करायच्या नसतील तर मग संभाजी महाराजांचं चरित्र मुलांना शिकवलं पाहिजे की कशा रीतीने छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कोर व्हॅल्यूजवर कुठेही कॉम्प्रोमाइज केलं नाही. आपल्या प्राणांची बाजी लावली पण आपली जीवन मूल्य सोडली नाहीत, आपला धर्म बदलला नाही. आणि म्हणून माझं असं ठाम म्हणणं आहे, हे वोकिझमचं संकट जर का रोखायचं असेल तर पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पराक्रम हा आपल्या पिढीला सांगितला पाहिजे. जिजाऊ साहेबांचं उज्ज्वल चरित्र या मुलींना शिकवलं गेलं पाहिजे. म्हणून मी इथल्या तमाम बुद्धिजीवी, लेखक, कवी
जे क्रिएटिव्ह लोक आहेत, कंटेंट क्रिएटर असे, त्यांच्यासाठी 2 श्लोक सांगतो बुधभूषण ग्रंथातले. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांनी राजनीती शास्त्रावरचा लिहिलेला हा बुधभूषण ग्रंथ हा कसा आज उपयुक्त आहे. तो एका श्लोकामध्ये सांगितलं की लेखक कसा असावा, आणि दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय विद्वत जनादी म्हणजे विद्वानांनी काय केलं पाहिजे. या विद्वानांना मार्गदर्शन करताना संभाजी महाराज या सृष्टीचं आणि शिवाजी महाराजांचं वर्णन करताना असं म्हणतात, येन क्षोणी तले कला व विकले बुद्धावतारम गते गोपाले खिलवर्ण धर्म निचये म्लेंछै समासादिते भूयस्तत् परिपालनाय सकलाम चित्वा सुरद्वेषिणः स्वे स्वे वर्णपथे चिरेण विहिता विप्रादिवर्णः क्रमात. अर्थात या धर्तीवर कलियुग पूर्णपणे अवतरलेले होते. बुद्धावताराची देखील समाप्ती झाली होती. सर्व धर्मांच्या जणू काही राशीच असा कृष्णावतारही संपून गेला होता. सर्वत्र म्लेच्छांनी काहूर माजविले होते. अगदी तीच परिस्थिती आता आहे बरं का. सर्वत्र म्लेच्छांनी काहूर माजवले होते. आता देखील सगळीकडे म्लेच्छांनी काहूर माजवले. अशा वेळी देवधर्माचा द्वेष करणाऱ्या, अगदी तशीच परिस्थिती आता, देवधर्माचा द्वेष करणाऱ्या लोकशत्रूंना जिंकून, म्हणजे ज्यांनी देवाचा आणि धर्माचा द्वेष केला अशा लोकांना जिंकून पुन्हा पृथ्वीचे रक्षण करण्याच्या हेतूने, बघा काय सुंदर विवेचन पुण्यश्लोक छत्रपती श्री संभाजी महाराज करतायत की म्लेच्छांचा काहूर माजलाय आणि अशा वेळी देवधर्माचा द्वेष करणाऱ्यांना शिवाजी महाराजांनी जिंकून घेऊन पृथ्वीचं रक्षण केलंय. आणि पृथ्वीचं रक्षण करण्याच्या हेतूने छत्रपती शिवरायांनी सर्व लोकांना, त्या सर्व लोकांमध्ये विद्वानांचा देखील समावेश आहे, त्या सर्व लोकांना आपापल्या कर्तव्य कर्माच्या व्रतांच्या परिपूर्तीच्या मार्गी लावले आहे. असं शिवाजी महाराजांचं वर्णन संभाजी महाराज करतात. आणि आता देखील ह्या सगळ्या विद्वानांनी योग्य रीतीने कर्म करावीत. आपली बुद्धिमत्ता ही राष्ट्रभक्तांसाठी द्यावी. राष्ट्रद्रोह्यांचं रक्षण करण्यासाठी आपली बुद्धिमत्ता वाया घालू नये, असाच हा अर्थ आत्ताच्या परिभाषेमध्ये घ्यावासा वाटतो. दुसरा श्लोक आहे लेखकांसाठी. जे लेखक लिहितात त्या लेखकांनी कसं असलं पाहिजे, कशी त्यांची वागणूक असली पाहिजे, हे संभाजी महाराज बुधभूषण ग्रंथामध्ये अध्याय 2 श्लोक क्रमांक 242 मध्ये आपल्याला समजावून सांगतायत. मेधावी वाक्पटुर्धिमान लघुहस्तो जितेंद्रियः शस्त्रशास्त्र परिज्ञाता एष लेखक उच्यते. अर्थात मेधावी, बोलण्यात चतुर, बुद्धिमान, भरभर लेखन करू शकणारा, चपळ हाताचा, आणि सगळ्यात महत्वाचं पुढं असं म्हणलंय इंद्रियांना संयमित करणारा, शास्त्र आणि शस्त्र या दोन्हींचा उत्तम जाणकार असा लेखक हा उत्तम लेखक मानण्यात येतो, असं संभाजी महाराजांनी बुधभूषण ग्रंथात सांगून ठेवलंय. अतिशय योग्य संदेश आत्ताच्या परिभाषेत तर खूप गरजेचा, खूप आवश्यक. भरभर लेखन करू शकणारा, चपळ हाताचा, पण त्याही पुढे जाऊन संभाजीराजे म्हणतायत इंद्रियांना संयमित करणारा, ज्याच्या लेखनामुळे इंद्रियांना संयमन प्राप्त होतं, इंद्रिय संयमित होतात, असं लेखन असावं.